श्रावण महिना म्हटलं की सगळीकडे पूजा, उपासना आणि श्रावण सोमवार हे सहज सगळेजण करतात आणि पाळतातही. त्याचं फळही त्यांना योग्य वेळी, योग्य मार्गाने, व्यवस्थितरित्या देवाची पूजा केल्यामुळे मानलं जातं आणि मिळतंही. तर अशाच पावित्र्याने आणि शंकर महादेव देवाच्या पूजेसाठी दर सोमवारी व्रत करणाऱ्या स्त्रिया यांच्यासाठी आणि स्त्रीने व्रत केलं की व्हाईट कपडे हे परिधान करणं हे शंकराला व्हाईट कपडे आवडतात, व्हाईट कलर आवडतो. त्यासाठी प्रत्येक सोमवारी स्त्री ही आवर्जून पांढरी साडी नेसणं हे पसंत करते आणि त्याचं फळही चांगल्या पद्धतीने लाभतं. पांढरा रंग हा पावित्र्याचं आणि एकदम सुंदर मनमोकळेपणाचं एकदम चांगलं असं प्रतीक आहे. पांढरा रंग हे आपल्या एकदम चांगल्या आणि निर्मळ स्वभावाचं प्रतीक आहे. तर हे पांढरा रंग हा शंकराला आवडतो आणि पांढऱ्या रंगाला श्रावण महिन्यात खूप महत्त्व आहे. प्रत्येक सोमवारी हे स्त्रिया जेव्हा शंकराचं व्रत करतात तेव्हा आवर्जून पांढऱ्या साडीवरती उपवास करतात आणि पांढऱ्या साडीवरतीच प्रत्येक मंदिरात जाऊन शंकराची पूजा, उपासना ही प्रत्येक सोमवारी केली जाते. तर अशाच आपल्या शंकर देवाला नमन करून श्रावण महिन्यात सुरुवात होणाऱ्या पहिल्या सोमवारपासूनच्या एकदम अप्रतिम अशा एकदम पांढऱ्या रंगावरती काठपदर वेगवेगळे आणि पांढऱ्या रंगाच्या कॉटनच्या एकदम लेटेस्ट, ट्रेंडी आणि चांगल्या, सुंदर, कमी पैशातल्या अशा साड्या आज मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेले आहे. तर श्रावण महिन्यात परिधान होणाऱ्या साड्यांसाठी पांढऱ्या रंगाला किती महत्त्व आहे हे मी तुम्हाला सांगितलं. त्याचप्रमाणे या साड्या ज्या आहेत त्या कॉटन, मऊसूद आणि अंगाला चोपून चापून बसणाऱ्या, त्याच पद्धतीने कॉटन असल्यामुळे इरिटेट न होणाऱ्या, न टोचणाऱ्या आणि कलरही एकदम सुंदर असणाऱ्या अशा आहेत. तर नक्कीच आवर्जून पूर्ण व्हिडिओ पहा, कारण यातल्या साड्या ज्या आहेत तर त्या एका चढीत एक सुंदर आहेत. शिवाय प्रत्येक रंग, कलर हा एकदम अप्रतिम आणि नक्कीच आवडणारा आहे. तर प्लेन व्हाईट साड्यांपासून बॉर्डरवाल्या कलरफुल लाल, गुलाबी, हिरव्या बॉर्डरपर्यंतच्या आणि त्या साडीवर ब्लाऊज कुठला छान दिसेल किंवा ब्लाऊजचं कॉम्बिनेशन कुठलं छान दिसेल हेही इथे तुम्हाला पूर्ण प्रत्यक्षात व्हिडिओमध्ये समजलं जाईल आणि एखादी साडी घेतल्यानंतर ती अंगावर कशी दिसते हेही तुम्हाला इथे स्टेप बाय स्टेपमध्ये व्यवस्थितरित्या दिसणार आहे. एखाद्या साडी तुम्ही घेतली असेल किंवा त्याचा ब्लाऊज कसा शिवायचा हे जर तुम्हाला कळत नसेल तर तेही इथे तुम्हाला प्रत्यक्षपणे सुंदर अशा अप्रतिम अशा डिझाईननुसार आणि कलेक्शननुसार प्रत्येक गोष्ट ही स्टेप बाय स्टेपमध्ये दिसणार आहे. तर श्रावण महिन्याच्या श्रावण सोमवारच्या प्रत्येक स्त्रीला हार्दिक शुभेच्छा.